हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आंबट गोड अशी कैरीची गोड चटणी. तर इथे मी गूळ घेतलेला आहे, मिरची बारीक चिरलेला, लसण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि आता आपल्याला इथं फोडणी घालायची आहे. झटपट बनते चटणी. तर इथे मोहरी जिरा आपण घालू शकतो, थोडंसं हिंग पण घालायचं आहे. आणि आता इथे मी जे आपले काप केलेल्या लसणाचे ते टाकलेले आहे, कारण फोडणी म्हटलं म्हणजे खूप टेस्टी लागते फोडणी पण जर आपण तयार केली तर. आणि इथे हिरवी मिरची घातलेली आहे मी. आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी जे कैरीचे काप केलेले आहे कच्चे, तर इथे थोडीशी हळद घातलेली आहे आणि मिरची पावडर घालायची. तुम्हाला जर तिखट थोडंसं आंबट गोड तिखट पाहिजे असेल तर, कारण हिरवी मिरची आहे, कारण मुलांमुळे मला थोडीशी तिखट कमी करावं लागतं. आता इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता इथे जी फोडणी आहे ती हळदीवर आपल्याला टाकून घ्यायची आहे, की जेणेकरून हळदही त्याच्यामध्ये तेलामध्ये तळल्या जाईल. आणि इथे कोथिंबीर वगैरे. आणि आता इथे गूळ घेतलेला आहे, तर गूळ टाकल्यानंतर चटणीला पण एक वेगळी चव येते, खूप छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपली जी जेवणामध्ये असणारी जी आंबट गोड कैरीची चटणी जर असेल तर जेवणही रुचकर लागते आणि तोंडालाही किंवा अन्नालाही एक वेगळी चव येते. तर अशा प्रकारे हे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ पण तोपर्यंत विरघळतो. तर कशी वाटली तुम्हाला चटणी? तर नक्की ट्राय करून बघा. आणि इथे मी थोडंसं लाल मिरची पावडर घातलेली आहे, जेणेकरून थोडंसं तिखट पाहिजे. तर अशा प्रकारे ही आंबट गोड चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर कशी वाटली तुम्हाला कैरीची